विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे, पोस्ट ऑफिस विभागामध्ये जी-डी-एस, बी-पी-एम, ए-बी-पी-एम अशा वेगवेगळ्या पदांसाठी जी-डी-एस म्हणजे ग्रामीण डाकसेवक अशा वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमची परीक्षा पेपर होत नाही. तुमचे 10वीचे जे टक्केवारी आहेत, त्याच्यावरती तुमची सिलेक्शन केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे वारंवार सर्वात जास्त येणारे प्रश्न म्हणजे मला 50% आहेत, मला 60% आहेत, मला 64% आहेत, मला 67% आहेत, मला 75% आहेत. असे मी फॉर्म भरावा की नाही आणि कोठे भरावा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि इथून मागे कट ऑफ कशाप्रकारे लागलेला आहे, किती गुणांवरती निवड झालेली आहे, डिटेल्समध्ये फक्त सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती सांगेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. ठीक आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगून घेतो, की आता जे जागा आहेत ना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व माहीत झालेलं आहे. फक्त या ठिकाणी जागा आहे, कोणत्या कॅटेगरीला कुठे किती जागा आहेत हे बघणे विद्यार्थ्यांचं बाकी आहे, कारण विद्यार्थ्यांना ते समजत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे एक लिंक भेटेल पोस्ट ऑफिस विभागाची. ती ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज जिल्ह्यानुसार जागा बघायला भेटतील. तर असा ऑप्शन तुमच्या समोर ओपन होईल लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आणि इथं व्हॅकंट पोस्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. इथं सिलेक्ट सर्कल, आता आपण महाराष्ट्रासाठी आणि गोव्यासाठी फॉर्म भरू शकतो. तर आपल्याला महाराष्ट्राच्या जागा बघायच्या आहे. महाराष्ट्र मी इथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे डिव्हिजन आहे. बीड, अमरावती जेवढे पण आपल्या जागा आहेत ना, तेवढे दाखवतील इथं. समजा मला या ठिकाणी ते समजा एवढ्या आहेत, तर मला अमरावतीच्या जागा बघायच्या आहेत. ठीक आहे. मी अमरावती क्लिक करणार. तर इथे बघू शकता. हे गावांची नावे. आता हे बघू शकता. अ, अंबाडा हे जे गाव आहे, इथं ए-बी-पी-एमची जागा आहे आणि ती ओपन कॅटेगरीसाठी आहे. अशा प्रकारे जागा तुम्ही इथे बघून घ्यायची आहे. इथं अमरावती व्ही-ओ आहे. सॉरी अंबापाती आहे. तर इथे ए-बी-पी-एमची जागा आहे, ती एस-टी कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जागा तुम्ही सर्व बघून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी बोलतात, की मला 50% 60% आहेत, फॉर्म भरावा की नाही? तर मी स्पष्ट बोललेलं ज्या विद्यार्थ्यांना एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचा उमेदवार आहे. एस-सी आणि एस-टी त्यांना 70 ते 75% आहे, तरी देखील त्यांनी फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि जे ओ-बी-सी आणि इतर कॅटेगरीचे, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी कट ऑफ हा या ठिकाणी 85 पेक्षा जास्त गुण आहेत, त्यांनीच इथे फॉर्म भरायचा आहे. याचं कारण देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता इथून मागे कट ऑफ कधीच 90 मागील वर्षी या ठिकाणी बघू शकता. मागील वर्षीच्या भरतीची मी इथे साईट इथे ओपन केलेली आहे. तर मी इथं तुम्हाला इथे मागील वर्षीचा महाराष्ट्राचा कट ऑफ किती आहे तो दाखवणार आहे. आता इथं महाराष्ट्राची जर बघितली तर ही आहे दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट, 5वी लिस्ट आणि शेवटची लागली होती 6वी लिस्ट. आता मी इथे 6वी लिस्ट ओपन केलेली आहे. तरी देखील कोणत्याही कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे ना, तो 90च्या खाली आलेला नाही. बघू शकता एस-टी कॅटेगरीचा कमी येतो, तो देखील 91 वरतीच आहे. 90च्या खाली आलेला नाही. फक्त 1-2 ठिकाणी बघू शकता इथं एस-टी कॅटेगरीचा 90 आणि औरंगाबाद डिव्हिजन आहे छत्रपती संभाजीनगर इथं 90.66 एवढा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे, की जास्त कट ऑफ लागतो. सर्व लॉकडाऊनचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत जास्तीत जास्त टक्केवारी घेऊन त्यांना त्याच्यामध्ये फायदा होतो. याच्यामध्ये परीक्षा होत नाही. 10वीच्या गुणांवरती तुमची निवड केली जाते. ठीक आहे. तर मी तुम्हाला फायनल एकच सांगतो, 50% ते 70% या दरम्यान ज्यांना टक्केवारी आहेत, 50% ते 70% या दरम्यान ज्यांना टक्केवारी आहेत, त्यांनी फॉर्म भरू नये. कोणत्याही प्रकारचं इथे सिलेक्शन होत नाही. आता हे विद्यार्थी पी-डब्ल्यू-डी आता बोलतील की 82 आता हे अपंगच आहे. पी-डब्ल्यू-डी वगैरे हे अपंगाचा कमी कट ऑफ लागतो. तो देखील 82 वरती गेलेला आहे. म्हणजे विचार करा. ठीक आहे. आता सांगण्याचा मुद्दा तुम्हाला एवढाच आहे, जर एस-सी आणि एस-टी उमेदवार असेल, एस-सी आणि एस-टी उमेदवार असेल, तर 70 पेक्षा जास्त गुण असेल तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. कारण कोणत्याही प्रकारची एस-सी आणि एस-टीला फी नाही. आणि ओपन अदर कॅटेगरी किंवा ओपन ओ-बी-सी कॅटेगरी जे विद्यार्थी 85 पेक्षा जास्त गुण आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 85 पेक्षा जास्त गुण आहेत, त्यांनी याच्यामध्ये बिनधास्त फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. हा इथे कट ऑफ बद्दल मी माहिती सांगेल. पुन्हा एकदा सांगतो 90% च्या खाली जे आहेत त्यांचा या ठिकाणी 2025 मध्ये कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन झालेलं नाही. तुम्ही एक सांगतो तेवढेच करा. ओ-बी-सी आणि ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते 85 पेक्षा जास्त गुण असेल तर नक्की फॉर्म भरा. आणि जे एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत तर ते 75 किंवा 70% पेक्षा जास्त गुण असतील त्यांनीच येथे फॉर्म भरा. ठीक आहे.
विद्यार्थ्यांचा हा डाऊट मी क्लिअर केलेला आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. उद्या आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप हा फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.